आपल्यासोबत राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहे। भाऊ, बिबट्यांच्या विषयावर कालच सभागृहात चर्चा झाली ना। आज राज्यातल्या अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर पाहायला मिळाला। इतकंच नाही तर नागपूरच्या वेशीवर देखील आज बिबट्या आला। हा विषय कशा प्रकारे सॉल्व होईल असं वाटतं? असं आहे, बिबट जनावर आहे, चर्चा झाली ही त्याच्या कानावर थोडी गेली की बिबट्याबद्दल चर्चा झाली। आता तो नैसर्गिक अधिवासातून या नागरी अधिवासात तो आगा, वन विभागाने योग्य कार्यवाही केली पाहिजे। काही सूचना आम्ही केल्या आहे, अनेक सदस्यांनी केल्या आहे, त्या सूचनांची अंमलबजावणी केली पाहिजे। AIचा उपयोग असेल, नसबंदी असेल, जी आमची रेस्क्यू टीम, प्रायमरी रेस्क्यू टीमची निर्मिती असेल, या संदर्भामध्ये विभिन्न राज्यामध्ये बिबट पाठवण्याची व्यवस्था असेल, अनेक गोष्टी केल्या पाहिजे। नेमकं महाराष्ट्रात काय लोकसंख्या बिबट्यांची वाढली त्यामुळे हे घडत आहे की आपला मानवी हस्तक्षेप वाढल्यामुळे घडत आहे? काय दोन्ही विषय आहे। मानवी हस्तक्षेपही आहे, काही ठिकाणी आपण माणसाला जंगलातली जागा देतो, रेल्वेला जागा देतो, रस्ते करतो आणि त्यांची संख्या वाढली ना। आता साधारणतः 2000पेक्षा जास्त बिबट जागे ना। ते 2000 बिबट जेव्हा त्यांना अशा पद्धतीने अधिवास नसेल तर बिबट रस्त्यावर येणारच आहे। जसं मनुष्य त्याला स्वतःचं घर नसलं की रिकाम्या जागेत ओपन स्पेसमध्ये मैदानावर तो अतिक्रमण करतोच की नाही। शेवटी त्याची व्यवस्था होत नसेल तर निसर्ग त्याला असा भाव देतो की तो स्वतःची व्यवस्था करतो। आणखी एक विषय, जर आपण बघितलं तर रवी भवन हे मंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे। शासन त्यावर कोट्यवधी खर्च करतात, मात्र बहुतांश मंत्री हे पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबताना दिसतात। त्यामुळे नाना पटोले टीका केलेली आहे की कदाचित मंत्र्यांना रवी भवन गरीबखाना वाटत असावा म्हणून त्यामुळे ते राहत नाही। आता मी यावर काय मत व्यक्त करणार? वैयक्तिक मत काय? नाही, ज्याची परिस्थिती त्याच्या परिस्थितीनुसार ते निर्णय घेऊ शकतात। कायद्याने असं बंधन नाही की तुम्ही आमदार निवासातच राहिलं पाहिजे किंवा तुम्ही रवी भवनातच राहिलं पाहिजे। या ऑप्शनल व्यवस्था आहे। ऑप्शनल व्यवस्थेमध्ये ही त्यांची मर्जी आहे, तर मेरी मर्जी। या मेरी मर्जीतून मला वाटतं टीका करून याचा फारसा उपयोग होत नाही। या अगोदरही अनेकदा असं व्हायचं आणि हे काही आजची परंपरा नाही आहे, ही अनेक वर्ष असं घडताना आपण पाहतो। म्हणून यावर मत व्यक्त करणं याला काही तात्पर्य नाही। अनेकदा काँग्रेसचेही मंत्री जेव्हा असायचे तेव्हा सेंटर पॉईंटमध्ये थांबायचे, त्यामुळे हा त्यांच्या आर्थिक शक्तीवर आधारित हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे। असा कायदा करणं की तुम्ही रवी भवनातच थांबलं पाहिजे, ते असं म्हणाले की जनतेला त्यांना भेटायचं नसतं, त्यामुळे हॉटेलला थांबले की जनता तिथे येत नाही। नाही, असं आहे, या कारणासाठी जर ते राहत नसेल तर ते योग्य नाही। जनतेला भेटलं पाहिजे। शेवटी आमदार असेल, मंत्री असेल तर जनतेच्या समस्या त्यांचं निवेदन तर ऐकलंच पाहिजे। या संदर्भात त्यांचं मत असेल की म्हणून त्यांनी रवी भवनात गेलं पाहिजे तर निश्चितपणे जरी ते राहिले नाही तरी बैठक असेल, जनतेला भेटीसाठी काही कालावधी असेल, हा दिला पाहिजे। कारण आपण जेव्हा करार केला तेव्हा खरं तर आपण म्हटलं होतं की विदर्भाच्या अधिवेशनामध्ये मंत्र्यांनी अधिवेशन संपल्यानंतर सुद्धा काही आठवडे राहिलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे। ठीक आहे, नंतर लोकांचाही आग्रह राहिला नाही आणि आमची इच्छा राहिली नाही। खरं तर हा कराराचा भाग आहे आणि हे दुःख होतं की करार मोडला तर सरकार दंड करते, पण जेव्हा सरकारच करार मोडत असेल तर मग त्याला काय दंड होणार? हा आता ही गोष्ट तर खरी आहे। हो, धन्यवाद। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।